आपण आलो आहोत जुन्नर पूलच्या या ठिकाणी. काल रात्री 2 वाजता जुन्नर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 3 किलो गांजा, इनोव्हा कार आणि एक स्कूटर ही त्यांनी हस्तगत केली आहे. या ठिकाणी स्कूटर आहे MH14 CH6265. ह्याच स्कूटरमध्ये गांजा होता आणि पलीकडे बाजूला की त्यांची इनोव्हा कार आहे. इनोव्हा कार आहे आणि त्या कारमध्ये देखील गांजा होता. असा एकूण 3 किलो गांजा आणि इनोव्हा कार आणि स्कूटर जुन्नर पोलीस यांनी हस्तगत केले आहे. याच्यामध्ये जो आरोपी आहे ते आहे मयूर संजय खराडे. यांनी याची इनोव्हा गाडी होती आणि त्या इनोव्हा गाडीमध्ये हा जो गांजा आहे तो आला होता आणि त्याला देखील गांजा सेवन करायचं किंवा अंमली पदार्थ सेवन करायचं त्याला व्यसन देखील आहे. परंतु अशी माहिती समोर येते आहे की हा रिटायर्ड प्राचार्यांचा मुलगा आहे. म्हणजे जे प्राचार्य शिक्षक इतर मुलांचे भविष्य घडवतात आणि त्यांची जर मुलं अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आणि ही जुन्नर शहराच्या जी एक शाळा आहे त्या ठिकाणी ती शाळा बंद आहे आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. सुमारे जवळपास 10,50,000 रुपयाचा मुद्देमाल जुन्नर पोलीस स्टेशननी हस्तगत केला आहे. कारण ह्या ठिकाणी हा जो तपास आहे किंवा इथले एक पोलीस निरीक्षक जे आहेत दत्तात्रय गुंड यांनी ही माहिती दिली आपल्याला की हे जे अशा प्रकारचे काही गुन्हे आहेत किंवा अंमली पदार्थ सेवन, त्याप्रमाणे अजून देखील त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, ते फरार सध्या आहेत. त्यांचा देखील शोध जुन्नर पोलीस स्टेशन घेत आहे आणि ह्याच त्या स्कूटरमध्ये तो गांजा आला होता. याच्यामध्ये हा गांजा नक्की कोणाला विकत होते किंवा यामध्ये अजून कोणी आहे का, हा सगळा तपासाचा भाग आहे. तो देखील आपल्याला समोर येईनच तपासामध्ये. तर तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी.